शांती. बाप दादा मधुबन. मुरलीचं महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबांच्या श्रीमतवर चालणे म्हणजेच बाबांचा रिस्पेक्ट ठेवणे आहे. मनमतावर चालणारे डिसरिगार्ड करतात. प्रश्न: गृहस्थ व्यवहारामध्ये राहणाऱ्यांना बाबा कोणत्या एका गोष्टीसाठी मनाई करत नाहीत, परंतु एक डायरेक्शन जरूर देतात. ते कोणते? उत्तर: बाबा म्हणतात, मुलांनो, भले तुम्ही सर्वांच्या संपर्कामध्ये राहा, कुठलीही नोकरी वगैरे करा, सर्वांच्या संपर्कामध्ये यावंच लागते, रंगीत कपडे घालावी लागतात. बाबांची त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची मनाई नाही. बाबा तर फक्त तुम्हाला डायरेक्शन देतात की मुलांनो, देहासहित देहाच्या सर्व संबंधामध्ये मात्र मोह काढून माझ्या आठवणीमध्ये राहा, तरच तुम्ही पुण्य आत्मा बनाल. आज बाबा धारणासाठी आपल्याला सांगतात, कधीही अरे देवा असं म्हणून आकांत माजवायचा नाही, परेशान व्हायचं नाही. बुद्धीमध्ये सदा राहावे की आम्ही विश्वाचे मालिक बनणार आहोत. आमचे वर्तन, संभाषण पद्धती खूप चांगली असली पाहिजे. कधीही रडायचं नाही. 2 नंबरची धारणा, निश्चय बुद्धी बनून एका बाबांच्या मतावर चालत राहायचं आहे. कधीही गोंधळून किंवा घुसमटत राहायचं नाही. निश्चयामध्येच विजय आहे. त्यामुळे आपले पैसेचे मत चालवायचं नाही, श्रीमतवरती चालायचं आहे. म्हणजेच आपले विचार, दृष्टी, कृती, व्रती श्रीमताप्रमाणे आपले संस्कार बनवायचे आहेत. वरदान: कुठल्याही परिस्थितीमध्ये फुल स्टॉप लावून स्वतःला परिवर्तन करणारे सर्वांच्या आशीर्वादाचे पात्र भव. वरदानाचा विस्तार आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये फुल स्टॉप तेव्हाच लावू शकता जेव्हा तुम्ही बिंदू स्वरूप बाबा आणि बिंदू स्वरूप आम्ही आत्मा दोघांचीही स्मृती असेल, कंट्रोलिंग पॉवर असेल. जी मुले कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःला परिवर्तन करून फुल स्टॉप लावण्यासाठी आधी स्वतःला पुढे करतात, तेच आशीर्वादाचे पात्र बनतात. त्यांना स्वतःचे आशीर्वाद अर्थात खुशी मिळते. बाबांच्या द्वारे आणि ब्राह्मण परिवाराद्वारे देखील आशीर्वाद मिळतात. स्लोगन म्हणजे बोधवाक्य: जे काही संकल्प करता त्याच्यामध्ये मधून दृढतेचा सिक्का मारा, तर विजयी बनाल. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. गोड बाबांचा अनगिनत पदम गुना धन्यवाद. धन्यवाद फरिश्ते. ओम शांती.